तर आमचे शिवभक्त दिनेश पाटील जे बेलवलीचे अतिशय नामांकित समालोचक आहेत त्यांचं देखील आगमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावर या. दिनेश पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे. मंगलमूर्ती खारगर आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली टीमच्या दरम्यान मॅच होते. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय सुयोग स्पोर्ट्स दापोली टीमच्या माध्यमातून. 4 ओव्हरची मॅच आणि आपल्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जुळत आहेत रोशन पाटील. धन्यवाद. हॅलो. तर दुसऱ्या फेरीतील आपण शेवटचा सामना पाहतोय. सुयोग स्पोर्ट दापोली विपक्ष मंगलमूर्ती खारगर या दोन संघादरम्यान. तर प्रीतम परब स्ट्राईक एंडकडे तुम्ही पाहता. नॉन स्ट्राईक एंडकडे सुनील चावरीला या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडकडे. ज्या संघानं मात्र उमर 11 टीमला पराभूत केलं मागच्या सामन्यामध्ये. आणि मागील सामन्यामध्ये तुम्ही पाहता या ठिकाणी सँडी SP दादर तुम्ही पाहता या ठिकाणी. या सुयोग स्पोर्ट दापोली संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली होती गावठाण संघासमोर. वडगर टीमच्या माध्यमातून गेम इज ऑन. विजय बाविस्कर सर सिग्नल येतील. सामन्यास सुरुवात. वडगर संघाचे पॅकर्स तुमचा मी नक्कीच सहर्ष स्वागत करतोय. अकूट टप्प्यात चेंडू होता. यावेळेस मात्र चांगला फटका लगावण्याचा प्रयत्न होता. टॉस केला होता चेंडूला. चांगल्या पद्धतीने गोलंदाज तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी. अजय सरोज हा गोलंदाज पहिला चेंडूमध्ये चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद मात्र दोन्ही टीमने घ्यायची. अजय सरोज शेवडी यावेळेस मात्र लॉफ केला चेंडूला. चांगला फटका येतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6+1 ओव्हरस्टेपचा हा नो बॉल. म्हणजे 7 धावा असतील या चेंडूमध्ये पण पाहतो या ठिकाणी मंगलमूर्ती खारगर टीमसाठी. थँक्यू टीचे. यावेळेस मात्र चौकाराला सुनील चावरीच्या बॅटमधून संघाची धावसंख्या तुम्ही पाहता. धावफलकादी 12 धावा. प्रेक्षकांची गर्दी देखील कमी झाली आहे कारण उशीर खूप झाला सामन्याला. तुम्ही पाहताय 3:25 या ठिकाणी झाले. 3:30 वाजलेत. अजून 3 सामने मात्र या स्पर्धेचे पेंडिंग असतील. तर स्पीडअप करा. मी या दोन्ही टीमच्या संघाने विनंती करीन आपण मॅचला स्पीडअप करायचा.
पिरियडला खूप महत्त्व दिलं जाईल आणि धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती 12 लागल्यात. गोलंदाज पुन्हा सचवतोय. स्टेप आउट झालेत यावेळेस मात्र फुटवर्कचा वापर केला होता पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू फेकला होता गोलंदाज अजय सरोजच्या माध्यमातून. शिवडी मुंबई परिसरामधला हा गोलंदाज अजय सरोज. स्ट्राईक एंड के सुनील चावऱ्या पाहू शकता. डावखुऱ्याचा एक अतिशय आक्रमक असा फलंदाज. हा चेंडू फुलटॉस होता. लोअर फुलटॉस तुम्ही पाहता लॉंग ऑनच्या दरम्यान खेळून काढला. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार होतो पुन्हा एकदा या ठिकाणी मंगलमोती खारघर टीमसाठी. धन्यवाद डीजे. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण लावलं गेलं होतं तशा पद्धतीनं चेंडू फेकणं खूप गरजेचं होतं आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी ॲक्शन पाहिली तेवढं चांगलं रिॲक्शन देखील दाखवलं सुनील चावरीनं. अजय सरोज हा गोलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी पुन्हा तसं जोईल. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. यावेळेस मात्र पाहू शकाल फुटबॉलचा वापर केला होता पण तो निर्धाव चेंडू सांगता मात्र या ठिकाणी झाली आहे. पहिलं षटक देखील संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 16 धावा देखील धावफलकात लागल्या गेल्या मंगलमूर्ती खारघर टीमच्या माध्यमातून. डीजे थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय या ठिकाणी यांच्या माध्यमातून सुमुद्र संगीत गेले 4 रात्री त्यांनी खूप चांगलं संगीत ऐकवलं. तमाम प्रेक्षकांची मने देखील जिंकलेत. क्रिकेटसोबत खूप चांगलं एंटरटेनमेंट तुम्ही पाहताय. फिरोज हा गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये दुसरं षटक फेकण्यासाठी. तर मी विनंती करेन आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य उत्कृष्ट मराठी समालोचक शिवाजी महाराजांचे खूप चांगला अभ्यास ज्यांचा आणि उल्वे संघाचे बिग समर्थक दिनेश पाटील सरांना विनंती असेल यापर म्हणजे आपलं सरचे स्वागत असेल. फुलटॉस चेंडू आहे यावेळेस मात्र पंचाचा सिग्नल बीमर बॉल 1+1 2 धावा येतील यावेळेस तुम्ही पाहतो या ठिकाणी मंगलमूर्ती खारघर टीमसाठी. तर खेळाडूंना विनंती करेन कोणत्याही प्रकारचा प्रेशर आपण क्रिएट करायचा नाही आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल जे खेळाडू पंचांची चर्चा करतात त्यांना विनंती करतो आपण कोणी प्रेशर क्रिएट करायचं नाही आहे. आमच्या आयोजकांकडून सूचना आली आहे. मी विनंती करतो या ठिकाणी सुयोग स्पोर्ट आपली टीमच्या संपूर्ण खेळाडूंना पंचांचा निर्णय यावेळेस अंतिम निर्णय असेल. कोणत्याही प्रकारचा प्रेशर तुम्ही क्रिएट करायचा नाही आहे. एक धाव मात्र इथं आली आहे. एका धावेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे पंचांचा सिग्नल असेल नो बॉल. यस 1+1 अशा 2 धावा. तर मी विनंती करेन खेळाडूंना आपण कोणत्याही प्रकारचा प्रेशर क्रिएट करायचा नाही आहे. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय क्वालिफाईड पंच आहेत आणि या पंचाच्या निर्णयाचा सन्मान मात्र तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. आयोजकांकडून सूचना आली आहे आपण टीम मीटिंग जास्त करायची नाही. पंच आपण लगेच मॅचकडे बोलायचं. चौथी रात्र आहे आज. मात्र चौथ्या रात्रीमध्ये पंचांचं काम मी पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं राहिलं. मी त्यांना आपण सहकार्य करणं खूप गरजेचं असेल. आयोजन कमिटी आपल्याला नक्कीच विनंती करेल. हॅलो चला हे लवकर घ्या. मी पुन्हा एकदा विनंती करतोय या ठिकाणी या पंचांशी कोणी वाद घालायचा नाही आहे. खेळाडूंना मी विनंती करेन आपण लगेच फिल्डिंगला लावून घ्यायची आहे.
नो बॉल. फायनल डिसिजन कमिटीने देखील दिला आहे. नो बॉल आहे तर नो बॉलच असेल. आपण कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाही आमच्या पंचांशी. विजय बाविस्कर सर, आपण विनंती करा खेळाडूंना लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. प्रेशर क्रिएट करू नका तुम्ही या खेळाडूंमध्ये, पंचांमध्ये मी विनंती करतोय. मी सर्व खेळाडूंना विनंती करेन स्पीडअप करायचा मॅचला. आपण प्रेशर क्रिएट करायचं नाहीये. थर्ड अंपायर नसेल, नो बॉल आहे. पंच तुम्ही मैदानात ताबा घ्या. कमिटीचा निर्णय आला, अन्यथा 2 धाब्याची पेनल्टी दिली जाईल समोरच्या टीमला. मॅचला चालू सुरुवात करा. नो बॉल. 1+1 अशा 2 धाबा असतील आपण पाहतो या ठिकाणी या मंगलबुद्धी खारघर टीमसाठी. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन कोणत्याही खेळाडूने पंचांमध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. माणूस आहे, चुका होतात त्या स्वीकारा. तुम्ही चांगला खेळ दाखवा. यावेळेस मात्र 2 धाबा आपण पाहतो या ठिकाणी मिळतील बोनसच्या स्वरूपात. आणि या 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं. मार्गदर्शन गोलंदाजी मार्गमध्ये तुम्ही पाहता फिरोज शेख या गोलंदाजाला. स्ट्राईक एंड तुम्ही पाहू शकता सुनील चावरी या फलंदाजाला. नॉन स्ट्राईक एंड प्रीतम परब तुम्ही पाहता नॉन स्ट्राईक एंडकडे. फ्रीडचा चेंडू असेल हा. नो बॉल होता. फ्रीडचा चेंडू तुम्ही पाहता फेकतो गोलंदाज फिरोज शेख. फुल टॉस आहे यावेळेस मात्र लोअर फुल टॉस कार्पेटच्या माध्यमातून घेऊन काढला मिड विकेट क्षेत्राकडे. इथे मात्र सिंगल आली आहे. या सिंगलने मात्र संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरजावते. 19 धावा धावफल कधी पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्ग सजना. पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहता तब्बल 16 धावा आल्या अजय सरोज या गोलंदाजामध्ये. त्यानंतर मात्र फिरोज शेख हा गोलंदाज तुम्ही पाहताय तब्बल 3 धाबा खर्च केल्यात या काही चेंडूमध्ये. अजूनही पहिलं दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असेल. हा चेंडू फुल्लर लेनचा होता. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. पंचांकडे जोरदार अफिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी तुम्ही पाहता या ठिकाणी खेळाडूंच्या माध्यमातून. कधी कधी तुम्ही पाहता ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू असला तरी देखील अपील केलं तर कदाचित पंचांमध्ये प्रेशर देखील क्रिएट होता. तो चेंडू मात्र स्क्वेअर घोषित करण्यामध्ये थोडासा मनोवैज्ञानिक दबाव देखील पंचांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न खेळाडूंच्या माध्यमातून केला होता. हा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेनचा होता. यावेळेस मात्र लॉंग लेग क्षेत्र निवडलं कार्पेटच्या माध्यमातून. आपण पाहतो खूप फाईन केलेत फलंदाज. इथे मात्र आणखीन एक सिंगल आली. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलक लागली गेली आहे ती म्हणजे बिनबाद 20. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये आक्रमकता पाहिली आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहता या ठिकाणी फिरोज शेख या गोलंदाजावरती या संयमी खेळी शांतता तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतो दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. बिनबाद 20 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पहिलं सत्र या ठिकाणी मार्गस्थ असताना पहिल्या सत्रामधील दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ तुम्ही पाहताय मंगलमोती खारघर टीमचा. उमेश रेमन संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. फिरोज शेखचा हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्राचा चेंडू खाली येणार. 1 धाव कंप्लीट केली आणि पुन्हा एकदा सिंगल आपण पाहतो या ठिकाणी येत्या. सिंगल डबलकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं या दोन्ही खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये देखील तशाच पद्धती कामगिरी आपण पाहिली होती. शेवटच्या क्षणाला जयदीपनं मात्र आक्रमकता दाखवली आणि एक चांगलं टार्गेट सेट केलं होतं आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये उमर 11 टीम समोर या संघानं. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने घेऊन गाडा. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू खाली येतोय. 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. चांगली रणनीती आखली या ठिकाणी आपण पाहतोय सुयोग स्पोर्ट दापोली टीमच्या संपूर्ण खेळाडूंनी. सिंगलवरती रोखलं सातत्याने. दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक मात्र रोटेट होत आहे प्रत्येक चेंडूमध्ये तुम्ही पाहताय. आणि या एका धावेने मात्र 22 धावा धावफलक कधी पाहायला मिळतील. हा चेंडू एक आगावेगा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॉटम एज लागली आहे. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळेल या ठिकाणी या मंगलमुती कारगर टीमसाठी. सिंगलने मात्र 2 षटकाचा खेळ साधताना 23 धावा देखील धावफलक लागताना पाहायला मिळतील. तर या दरम्यान आमच्या मंचावरती तुम्ही पाहताय खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम असणारं व्यक्तिमत्व, सदरक्ष नायक खलनिग्रह नायक असं म्हटलं तर जनतेची सेवा हीच खरी सर्वांची ईश्वर सेवा असं
ब्रीदवाक्य. पोलीस दलात कार्यरत असणारे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व घरकुल येथील सचिनजी टिके साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा मी विनंती करेन. आमच्या आयोजकांना शारीरिक दलवी आपल्या शुभ असते पण सचिनजी टिके साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा. या समाजामध्ये कायदा सुशासन टिकवावं यासाठी खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे. आमचे पोलीस दलात महाराष्ट्र पोलीसचे सदस्य या ठिकाणी सचिनजी टिके यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे आणि नक्की तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 23 धाबा धाफलकामध्ये आल्या गेल्यात आणि तिसरं षटक मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय मुकेश दास. अतिशय चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. पहिल्या चेंडूत विजय बालाजीला बोल्ड केला होता तो मुकेश आला. यावेळेस मात्र हा चेंडू तुम्ही पाहताय चांगला पद्धतीने चेंडू आला होता बॅटवरती पण तो क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एकदा वाली पुन्हा एकदा मंगलमूर्ती खारघर टीमला. उमेश 11 संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एका धाब्याने मात्र संघ थोडासा पुढे सरसावतोय. बिनबाद 24 ही धावसंख्या आपण पाहतोय. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. परंतु डगआउटमध्ये देखील थोड्याशा सूचना देखील मेसेज देखील पोहोचले जात आहे आगळ्या वेगळ्या शैलीनं की इथून मात्र तुम्हाला आक्रमण करायचं आहे कारण खेळाडू भरपूर अजून डगआउटमध्ये तैनात आहेत. फुलटॉस लोवर फुलटॉस चेंडू होता. बिग हिट करायचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आहे आणि पहिला ग्रेट थ्रू तुम्ही पाहता फलंदाज बाद झाला प्रीतम परब बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू टीचे आपण मध्ये 35 धावा या षटकाच्या साह्यानं धावफलकामध्ये आल्यात. एक मोठा फटका चांगल्या पद्धतीने कमबॅक करत होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय मंगलमूर्ती खारघर टीमसाठी सुनील चावरी खूप चांगली फलंदाजी पाहतो. सुनील चावरीच्या माध्यमातून काल थोडंसं अपयश पाहायला मिळालं सुनीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅक पुढे गेले होते. बॅकलिपचा वापर देखील केला होता. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय की काय आणि खऱ्या हातानं चेंडूने ट्रॅव्हल केलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू डीजे आपण पाहतोय या ठिकाणी 39 धाबा धावफलकावरती आल्या गेल्यात. तदनंतर मी नक्कीच विनंती करीन या सर स्पोर्ट्स विनर टीम आपण देखील आपली उपस्थिती दर्शवायच्या. नेक्स्ट मॅच असेल इथून जो संघ क्वालिफाय होईल त्या संघासमोर जो सामना खेळला जाईल. या अभ्यासमध्ये खूप चांगला चेंडू तुम्ही पाहताय. पेसचा वापर केला. पेसनं मात्र बीट केलं. वेगानं बीट केलं. वेगावरती स्वार झाला गोलंदाज. ऑफस्टिकच्या लगत परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकला राहुल जोगाडिया या गोलंदाजानं. डॉट चेंडू तुम्ही पाहताय फेकला गेलं. धावसंख्या मात्र आपण पाहतो धावफलकामध्ये 39. शेवटचं षटक मात्र या ठिकाणी मार्गच असेल राहुल जोगाडिया. हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफ वाईडेस्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न. 2 धावा देखील सहजगती कंप्लीट केल्या आणि या 2 धाब्याने मात्र आपण पाहतो धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळेल ती म्हणजे 41 धाबा. 1 बाद 41 ही धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी धावफलकावरती मंगलमूर्ती खारघर टीमची. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या सत्रामधील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 41 धावा देखील धावफलकावरती आल्यात. सुनील चावरी मात्र स्ट्राईक एंडकडे असेल ज्यानं मात्र या षटकामध्ये एक षटकार एक चौकार देखील लगावला. शेवट गोड करावा लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र आपण मध्ये पंचांकडे हाताशमानेनं पाहतोय सुनील चावरी. पण पंचांना या चेंडूला निर्धाव घोषित केलं. पहिलं सत्र देखील संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर संघाची एकूण धावसंख्या तुम्ही पाहता या ठिकाणी मंगलमूर्ती खारघर टीमची 41 धावा म्हणजे येणारे 24 चेंडू 42 धाब्याची गरज असताना सुयोग स्पोर्ट दापोली टीमला या पुढच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा आपण जाऊया ऐकूया सुभद्र संगीत सानिया डीजे यांच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावा. 42 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. 42 टू विन.
चला प्रीतम परब लवकरात लवकर फिल्डिंग लावा. तर सुनील चावरीच्या जागेवर सबस्टिट्यूट खेळाडू फिल्डिंग करण्यासाठी जातोय, लक्षात घ्या. येस, कमिटीचा निर्णय आला. सुनील चावरे तुम्हाला खेळावं लागेल, कारण पूर्ण 4 ओव्हर बॅटिंग केली आहे सुनील चावरी. आपण सहकार्य करायचा. टी शर्ट घालायचा सुनील, टी शर्ट घालायचा आपण. चला तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या टीम. 42 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. 42 टू विन. त्याच्यानंतर यासिर आणि याच्यातून जो जिंकेल त्याची लागेल. त्याच्यानंतर मंगलमूर्ती आणि याच्यातून जो जिंकेल तो यासिर पनवेल म्हणजे विनरच्या बरोबर खेळेल. बरोबर ना? विनर मधून झाल्यानंतर परत तालुका बरोबर खेळेल. तालुका झाल्यानंतर फायनल ग्रामीण बरोबर खेळेल. बरोबर. तालुकामध्ये कोण पोहोचले? यासिर ना पनवेल. यासर आहे का? आणि शेवटच्या याच्यात चला मॅच चालू करा लवकरात लवकर. 42 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 42 टू विन. टीम सुयोग स्पोर्ट्स दापोलीसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. संदीप आचार्य आणि त्याच्याबरोबर ओमकार देसाई. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर सज्ज होईल. बिलाल शेख. पहिला बॉल बिलालचा ऑन साइडला दिशा दिली आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने 1 रनने ते खातं उघडलं जातं सुयोग स्पोर्ट्स दापोलीचं. बॅट्समन संदीप आचार्यचं. या मॅच मध्ये ओमकार देसाई आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. टीमचा नेता दिशादर्शक तारणहार, ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये देखील ठोस सुरुवात दिली ओपनिंग पेअरच्या माध्यमातून. या दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. आता या मॅच मध्ये पाहूया कशा पद्धतीने खेळ करतायत दोन्ही खेळाडू. 42 रनचं टार्गेट आहे 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षणाची सजावट. ओमकारसाठी एक एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला ठेवण्यात आलाय बॉलर बिलालच्या माध्यमातून. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. आमच्या अंपायरच्या बरोबर डाव्या बाजूला एक क्षेत्ररक्षक सजवण्यात आलाय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. पॉइंट आहे मिड ऑफ मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. बिलाल ओव्हर द विकेट.
ओमकारसाठी जिथे क्षेत्ररक्षक सजवलाय स्क्वेअर लेगच्या दरम्यान बरोबर तिथे बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये देखील बिलालने केली. याही मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात करत असताना बिलाल आपल्या टीमसाठी या मॅच मध्ये टार्गेट आहे 42 रनचं. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019चा थरार तुम्ही अनुभवताय. साबिर शेठ दळवी यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन. फुलटोस बॉल आणि ओमकारने पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा पार. षटकार. खूप चांगला स्ट्रोक ओमकार देसाईच्या बॅट मधून. फुलटोस होता, मेजवानी होती ओमकारसाठी आणि दोन्ही हाताने स्वीकारले. स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय. 6 धावा मिळतील आणि या 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 रन. संदीप आचार्यने खातं उघडलं. सिंगलने इथे ओमकारने खातं उघडले स्वतःचं षटकाराने दुसरा बॉल फेस करत असताना. बॉलर बिलाल पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. ओमकारसाठी यावेळेला टॉप एज. क्षेत्ररक्षक खाली येतोय. जजमेंट अतिशय चांगलं आहे. ओमकार देसाई बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं बटन ओमकारला जावं लागतंय. मोठी विकेट. एक षटकार मारल्यानंतर दर्जेदार प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज एक षटकार लगवला आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर मात्र ओमकारचा अडसर इथे दूर करतोय. गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बिलाल शेख. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 7. 42 रनचं टार्गेट. अजूनही 35 धावांची आवश्यकता. 4 ओव्हरचा सामना आहे. इथून जो संघ जिंकेल त्याची मॅच मात्र होईल यासिर 11 पनवेल म्हणजेच विनरच्या टीमच्या विरुद्ध. तिथून जो संघ जिंकेल त्याचा सामना तालुका निहाय स्पर्धेतून जो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला यासर 11 आणि त्याच्यानंतर फायनल मध्ये निळकंठेश्वर उलवा. खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. खराब फिल्डिंग त्याचा फायदा इथे मिळेल. संदीप आचार्यच्या बॅट मधून चौकार. धावा झाल्यात 11. स्कोर बोर्डवर चांगली बॅटिंग करत असताना संदीप आचार्य याही मॅच मध्ये आणि यावेळेला टॉप एज घेतल्यानंतर फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय ऍक्शन मध्ये. ज्या पद्धतीने ओमकारचा अडसर दूर केला त्याच पद्धतीने इथे चौकार लगवल्यानंतर संदीप आचार्यला देखील बाद करतोय बिलाल. पहिल्या षटक इथे संपतंय. 2 विकेट इथे मिळवल्यात बिलालने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या फलकावर लागली फक्त 11. नवीन बॅट्समन येत आहेत राज गोठणकर. संदीप आचार्य बाद झाल्यानंतर धावा झाल्यात 11. 2 गडी बाद ओमकार देसाईने. त्याच्यानंतर संदीप आचार्य. दोन्ही ओपनर स्तंभूच्या दिशेने. आता रोहित मैदानामध्ये आहेत आणि राज गोठणकर मैदानामध्ये आहेत. धावा झाल्यात 11 म्हणजे अजूनही या मॅच मध्ये 31 रनची आवश्यकता असेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक. सरासरीचा विचार केला तर 10.33च्या सरासरीने इथे धावा अर्जित करायच्यात. 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 चा क्रिकेटचा महासंग्राम. साबिर शेठ दळवी यांच्या वतीने माजी उपसरपंच कर्नाळा यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्या समोर रंगते. सेकंड ओव्हर इथे टाकण्यासाठी जयदीप बोनिवले बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. जेडी
अतिशय कमी वयामध्ये खूप प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली. खूप चांगलं प्रदर्शन या क्रिकेटच्या दुनियेमध्ये या खेळाडूंनी केलं. तर तो जेडी पहिलं षटक वैयक्तिक इथे हाताळत असताना टीमकडून दुसरं षटक इथे टाकण्यासाठी सज्ज होईल आणि त्याच्यासमोर फलंदाज सज्ज होतोय रोहित. हे कॉन्टेस्ट चांगलं असेल. रोहितने देखील चांगला खेळ केलाय यंदाच्या सीझनमध्ये. पाहूया जेडीच्या विरुद्ध कशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय. दोघंही यंगस्टर आहेत आणि यंगस्टर एकमेकांच्या विरोधामध्ये येतात त्यावेळेला चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं प्रेक्षकांना देखील. पहिला बॉल लोअर फुलटॉस होता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण इथे होतंय. तत्पूर्वी 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील रोहितच्या माध्यमातून आणि खराब फिल्डिंगचा फटका इथे टीमला बसतोय. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. संतोष सिंग यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याचा फायदा रोहितला मिळतोय. 2 धावांबरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 13. जेडी टू रोहित पुन्हा एकदा सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस ऑन साइडला खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे कंप्लीट होईल आणि या सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट करतोय रोहित. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रीतम परब यशांच्या मागून लीड करत असताना या मॅच मध्ये चांगली भूमिका आहे प्रीतमची. भरपूर वर्ष उमेश 11 खार या संघाच्या दरम्यान खेळताना आपण पाहतोय आणि चांगला क्रिकेट या सर्वच खेळाडूंनी केलंय. उमेश कुळे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्याचबरोबर मुख्तार कुरेसी व त्यांचे सर्वच सहकारी मित्र. जास्त वेळ घेऊ नका प्रीतम, विनंती असेल, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. बॉलर तयार जेडी. फुलटॉस बॉल फटका चांगला आहे. गॅप मध्ये देखील ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 4 रन. रन 18 धावा. राज घोटणकरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर इथे चौकार अर्जित करतोय. राज देखील चौकाराने खातं उघडतोय. ओमकारने षटकाराने खातं उघडलं होतं. सिंगलने खातं संदीप आचार्यने आणि त्यानंतर चौकार आला होता संदीपच्या बॅटमधून. आता लोअर फुलटॉस दिशा देऊ शकला नाही राज घोटणकर. एक निर्धाव चेंडूची सांगता इथे होतंय. चांगलं कमबॅक करत असताना जेडी या ओव्हरमध्ये काही मोठे फटके येतात परंतु त्यानंतर काही निर्धाव चेंडू देखील जेडी इथे हाताळतोय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 18 रन. या मॅच मध्ये 42 धावांचं लक्ष्य. 18 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चौदा बॉल 24 धावांची आवश्यकता होती. आता 13 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी या ओव्हरचा जेडी सज्ज होईल. त्याच्या समोर राज घोटणकर असेल. समीकरण चांगलं आहे. 13 बॉल मध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल सुयोग स्पोर्ट्स दापोली या संघाला. या मॅच मध्ये मंगलमूर्ती खारगर सचिन टीके यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय. पाहूया कुठला संघ इथे जिंकतोय. वेगवान चेंडू. तेवढा चांगला फटका इथे पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. साइड स्क्रीनच्या दिशेने इथे कॅच ड्रॉप. राज घोटणकरचा झेल इथे भरपूर महागडा ठरू शकतो या टीमला. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. अशा पद्धतीने षटकाची समाप्ती होते. ओव्हर नंबर 2 इथे संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 19. आता रन करायचे आहेत 12 बॉल मध्ये अजूनही 23. 12 बॉल 23 रन. विक्रांत चव्हाण येतोय. DN नगर अंधेरी परिसरातील हा गोलंदाज फिरकीचा जादूगर. आणखीन एक चांगला गोलंदाज आपल्या समोर अनिकेत सानप असेल त्या शैलीने गोलंदाजी करतो आणि एक
चांगल्या गोलंदाज आहे विक्रांत. पाहूया कशा पद्धतीने हे षटक हाताळतोय. महत्वपूर्ण षटक आहे त्याच्या टीमसाठी. अजूनही 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत सुयोग स्पोर्ट्स दापोली टीमला जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि 23 रन. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने बॉलिंग करेल विक्रांत आणि पहिला चेंडू इथे राज गोठणकरच्या विरुद्ध निर्धाव टाकला जातोय. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल कारण दोन ओपनर्स परतल्यानंतर आता थोडासा दबाव असेल या दोन्ही फलंदाजांवर. एका बाजूला रोहित आहे, दुसऱ्या बाजूला राज गोठणकर. दुसरा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा विक्रांत. चांगली गोलंदाजी ते करत असताना आता थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होते. फक्त सिंगल इथे मिळेल राज गोठणकरला. या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 20. अजूनही या मॅच मध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 बॉल आणि 22 रन हे समीकरण या मॅचच्या दरम्यान. बॉलर विक्रांत चव्हाण त्याच्या समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय. रोहित 10 बॉल आणि अजूनही रन करायचे आहेत मैदानामध्ये 22. विक्रांत पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॉलिंग मार्कवर त्याच्या समोर खेळाडू आहे रोहित. यावला फटका हवेत आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हलवं देखील लागलं नाही त्या क्षेत्ररक्षकाला. बरोबर त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. विकेटचं पतन. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. चला यासिर 11 पनवेल टीमचे कॅप्टन शाहिद तुम्हाला यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यानंतरची मॅच ही 3 ओव्हरची असेल. टीम यासिर 11 पनवेल याची नोंद घ्या. 3 ओव्हरचा सामना खेळवला जाईल. यामधून जो संघ जिंकेल यासिर 11 पनवेलच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. खुल्या गटातली ती मॅच होईल. त्याच्यानंतर आणखीन एक सेमीफायनलचा सामना आपल्या समोर येईल. तालुका निहाय गटातून जो संघ जिंकलाय 2 आयकॉन खेळाडू त्यांना खेळवता येतील यासिर 11 पनवेल. आणि त्यानंतर फायनलची मॅच होईल. त्यामध्ये निळकंठेश्वर उल्वे संघ फायनलमध्ये पोहोचला. त्यांना 5 आयकॉन खेळाडू खेळवण्याची मुभा असेल या स्पर्धेमध्ये. तर लेग बाईचा इशारा इथे येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल आणि अजूनही या मॅच मध्ये 8 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता. किशन देवेंद्र हार्ड हिटर बॅट्समन मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. टीमचा पिंच हिटर. पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग करतोय किशन. फुलर लेनचा बॉल खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली आहे तोपर्यंत 2 धावा इथे अर्जित करत असताना किशन देवेंद्र. आता 20 रनची आवश्यकता असेल अजूनही मैदानामध्ये. 19 रनची आवश्यकता असेल अजूनही मैदानामध्ये. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल अतिशय महत्वपूर्ण भूमिकेमध्ये असेल कारण या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर कॉन्फिडन्स वाढेल सुयोग स्पोर्ट्स दापोलीचा. हा चेंडू निर्धाव आला तर दबावामध्ये येऊ शकतो इथे संघ सुयोग स्पोर्ट्स दापोली. तर पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. विक्रांतच्या विरुद्ध हल्ला आणि या बॉलवर एक मोठा फटका. किशन देवेंद्रच्या बॅटमधून षटकार. आता 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. लक्षात घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन. 6 बॉल 13 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम मंगलमूर्ती खारगर प्रीतम 6 बॉल 13 रन करायचे आहेत.
6 बॉल आणि अजूनही 13 रनची आवश्यकता. चला प्रीतम, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अजूनही आम्हाला यानंतर 3 मॅच खेळवायचे आहेत. सहा बॉल 13 रनची आवश्यकता असताना बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय बारक्या कांबळे. एक चांगला ऑलराऊंडर आहे रायगड परिसरातला. कामोट्याचा गोलंदाज विलास उर्फ बारक्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल शेवटचा षटक हाताळण्यासाठी. पाहूया धावा डिपेंड करतोय का बारक्या. पहिल्या बॉलवर धमाका इथे पाहायला मिळतोय आणि पहिला बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे राज गोठणकरच्या बॅटमधून झेल सुटल्यानंतर हा षटकार. कॅच सुटल्यानंतर जवळपास मॅच सुटते त्याची प्रचिती आतापर्यंत तरी आली आहे. पाहूया अजून काय घडतंय, कारण अजूनही 5 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता असेल. राज गोठणकरचा एक सोपा झेल सोडला होता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्याच्या बॅटमधून षटकार येतो आणि त्याच्यानंतर आणखीन एक मोठा फटका येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे लगवला जातोय राज गोठणकरच्या बॅटमधून. 12 धावा. थँक्यू. 1 रनची आवश्यकता असेल. 1 रनची आवश्यकता असेल मॅच फिनिश करण्यासाठी टीम सुयोग स्पोर्ट्स दापोलीला. चार बॉल आणि 1 रन. बारक्या पुन्हा एकदा तयार. राज गोठणकर इथे बाद होते. 3 बॉल मध्ये अजूनही 1 धावेची आवश्यकता. आकाश येत आहेत नवीन बॅट्समन. 3 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. आकाश चिंदारिया नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला किशन देवेंद्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. बारक्या पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. एक षटकार किशनने देखील लगवलाय आणि ते मॅच फिनिश करतोय एक्स्ट्रा कव्हरला. हा फटका सजवल्यानंतर आणि ते मात्र सामना जिंकलाय सुयोग स्पोर्ट्स दापोली या संघाने. या टॉससाठी ओमकार देसाई. 3 ओव्हरची मॅच असेल. टीम यासिर 11 पनवेल आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली. तर या दरम्यान दापोली ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्मान्य सुभाषजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरून विराजमान व्हायचं आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सुयोग स्पोर्ट दापोली संघासाठी खूप चांगले समर्थन त्यांचं राहिलं आहे. तर मी त्यांना विनंती करतो या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. सुयोग स्पोर्ट दापोली टीमचे संघनायक त्यानंतर यासर 11 विनर्स टीमचे संघनायक आपण टॉससाठी मंचाकडे यायचं आहे. सोहेल शेख